राजेश्वरी बांगर, वाल्मिक कराड आणि ती महिला ह्यांना समोरासमोर बसून एसआयटीने आमची चौकशी करण्यात यावी. कारण ती काय रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे, ती नियतीलाच बाहेर आणायची होती. हा सगळा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या त्यावेळेसच्या हालचालीच्या दिवसांच्या आसपास ह्या 1 महिना आमचे चालू होता. त्याच्यामुळे आमचे सगळ्या चौघांचे सीडीआर काढण्यात यावेत. मी तर छाती ठोकपणे सांगतोय ना, वाल्मिक कराड, माझी पत्नी आणि कोणती महिला आहे त्याचं नाव घेतलं जात आहे, आम्हाला चौघाला समोरासमोर बसावे आणि चौकशी करण्यात यावे. त्याच्यामध्ये सगळं दूध का दूध आणि पाणी का. मी ते एसपी ऑफिसला जाऊन भेटणार आहे किंवा आंदोलन पण करणार आहे. जाता काढलंच बाहेर तर त्याचं हेच केलं पाहिजे ना. तुम्ही एक थोड्या वेळापूर्वी भाषण करताना एक असा प्रश्न उपस्थित केला होता की वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडेला संपवण्याचा कट सुद्धा रचला होता, हे सुद्धा तुम्ही आरोप केले. त्याचे पण आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत. धनंजय मुंडे साहेबांच्या वहिनी म्हणजे मिसेस आमच्या वहिनी राजेश्वरी वहिनी आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सतीश भाऊ मार्फत त्या रेकॉर्डिंग पाठवून देणार आहे आणि त्यांनी ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिक कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती. भाषा सोडून द्या. 2025 सालीपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीचा आमदार होऊन मंत्रिपदाची शपथ घ्यायची होती. आणि तथ्य रेकॉर्डिंग तर येणारच बाहेर. आता रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झालाय तर तुम्ही अजून एक काढा. मी तर आता वाल्मिकचं सगळंच काढतो ना. त्यांनी चालू केलं तर आता अंतच मी करणार आहे. आणि माझं काय कोणत्या बाहेरच्या महिलेशी वगैरे कुठे संबंध आहेत असं बोललं जातं वाल्मिक कराडकडून अनेक लोक. सिद्ध करून दाखवा. बाळा बांगर भारत देश सोडून जाणार तर जीव देईल एवढं सांगतो. पुढच्या महिन्यात तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन याचा सगळा गप्पेस्फोट करणार आहात. ते अंदाजे किती दिवसात करणार आहात याबद्दल काही माहिती? नक्की ते गप्पेस्फोट वगैरे तर मी पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहे. तुम्हाला एक सांगू का, हे जे गप्पेस्फोटांचे खुलासे आहे ते किती मला थांबविलं आणि किती माझी बदनामी केली. मी हे महादेव मुंडे कुटुंबासाठी लढा पण ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये माझी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराडचं खरं चरित्र बाहेर पण आणणार आहे.